आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आनंद, साधन निर्धारी आनंद. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठोबा भोपाळ कुमार, जय जय विठोबा, भोपाळ कुमार, जय जय विठोबा, जय विठोबा. जय जय विठोबा, जय जय विठोबा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला बोला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार.
बाळगळा गोपीच्या चरणीला तुळशी बाळगळा गोपीच्या चरणीला हृदय कळवळा वैष्णवांचा बोला हृदय हृदय कळवळा वैष्णवांचा तुळसी माला गोपी तुळसी माला गोपी विठ्ठल हळा विठ्ठल 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 हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय हे दोन पंखे बंद करा खूप आवाज येतोय त्याचा थांबा थांबा आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय दत्त जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा वारकरी संप्रदायाचे थोर संत संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे जो आज सेवेसाठी निवडलेला आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो. सध्या पुरुषोत्तम मास सुरू आहे. आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा पर्वकाळ आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांचं एक भाग्य थोर की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या नगरीत पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तमाचं चरित्र वाचण्याचा हा पवित्र योग आहे. हे तुमचं भाग्य आहे. जरा जीव लावून टाळी वाजवली तर बरं वाटेल. मला उगीचच वाटायला लागलं आज एकादशी आहे.
ज्या प्राकारात आपण हा उत्सव करतोय ती एका महान सिद्ध पुरुषाची तपस्थली आहे. मागील शतकातील एक महान सत्पुरुष ब्रह्मलीन मौनीगिरी अर्थात जनार्दन स्वामी महाराज एक सिद्ध पुरुष होते. माझ्या प्रारब्धवशात आणि माझ्या पूर्वसुख त्यांचे चरणकमल या परिसराला लागलेले आहेत. खऱ्या अर्थानं तपोवन हे जनार्दन स्वामींच्या चरणस्पर्शानं तपोवन झालं मानलं पाहिजे. अशा एका पुण्यस्थलीला गोदावरीच्या तीरावर पुरुषोत्तम मासाच्या पर्वकाळी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायणाचं आपण पारायण करीत आहोत. ही संकल्पना आम्हा सर्व प्रबोधनकारांचे मार्गदर्शक असे परमश्रद्धेय वंदनीय पूजनीय गुरुवर्य तात्यांची आहे. 36,000 ओव्यांचा ग्रंथ पारायणासाठी निवडावा एक धारिष्ट आहे. हे धारिष्ट एखादा संतवीरच करू शकतो. आता मी आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते मला म्हणाले की नेहमीसारखी पारायणाला गर्दी नाही आहे असं त्यांनी खंत व्यक्त केली. पण मला तात्यात असं वाटत नाही वाटत. का नाही वाटत त्याचं कारण असं आहे की नाथ महाराज हिशेबात फार पक्के आहेत. एक पैशाची चूक सुद्धा त्यांनी रात्रभर जागून काढली. जे हिशेबात पक्के आहेत त्यांनी फक्त तुमची निवड केली हा त्यांचा हिशेब पक्का आहे. 100-125 माणसाची निवड नाथ महाराजांनी केली आणि ती मंडळी सगळी या ठिकाणी नाथ भागवताच्या पारायणासाठी आलेली आहेत. आजवर गुरुवर्य तात्यांनी अनेक सप्ताह केले. त्या सप्ताहामध्ये मी येत राहिलो. परमश्रद्धेय श्री गुरु चैतन्य महाराज येत राहिले. यावेळेला व्यस्ततेमुळे त्यांना वेळ देता आला नाही. पण आम्ही अगदी सिंहगडावर सुद्धा गेलो. भविष्यात कदाचित मी आत्मचरित्र लिहिलं तर सिंहगडाच्या पारायणाचं एक माझं पान लिहिलं जाईल. कारण ते माझ्या आयुष्यातलं अद्वितीय आणि आगळं वेगळं कीर्तन आहे. त्याला कोणी हजर असेल त्यांना आठवत असेल किंवा त्यांनाही माहिती आहे. त्यावेळेस कीर्तनं जी झाली सिंहगडावर संपूर्ण धुकं होतं. वक्त्याला पखवाजा दिसत नव्हता आणि पखवाजाला श्रोता दिसत नव्हता. वक्त्याला श्रोता दिसत नव्हता, श्रोत्याला वक्ता दिसत नव्हता. आणि तात्यांनी मला अभंग दिला होता, आहा आहा रे भाई, जागा जागा रे भाई नो जागा. एकमेकांना न दिसता केलेलं ते पहिलं कीर्तन आहे. काही दिसत नव्हतं. पण त्या दिवशी एक बोध आला की कीर्तन हे दर्शनी नसतं, ते श्रवणीय असतं. ऐकलं पाहिजे. 12 ज्योतिर्लिंगाचे आमचे उत्सव झाले. सर्वात मोठा उत्सव श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी झाला. त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. असे अनेक उत्सव होत गेले. यावर्षी हा एक अभिनव उपक्रम. सगळेच तात्यांचे उपक्रम हे अभिनव आहेत. म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या उत्सवामध्ये सर्व कीर्तनकारांना संत चरित्र दिली होती. एकेका संतांचं चरित्र सांगायचं. माझ्या दैववशात मला संत कबीर महाराजांचं चरित्र सांगण्यात आलं आणि ते मी सांगितलं.
म्हणजे माझी आत्मस्तुती करत नाही, संत चरित्रात सर्वात चरित्र सांगण्याला कठीण कोणतं असेल तर ते संत कबीर महाराजांचं चरित्र आहे. अत्यंत कठीण चरित्र आहे. मला वारंवार वाटायचं की तात्याने हा अवघड पेपर मला का दिला. सारखं वाटायचं की मला कबीरांचं चरित्र का दिलं. कारण कबीर महाराजांनी एवढा बुद्धिप्रामाण्यवादी संत नाही. अनेक चरित्रातले किस्से सांगायचे तर ते फार अवघड होते. मला अवघड होते, नक्कीच अवघड होते. मला जेव्हा आल्यानंतर मला असं वाटायचं की कदाचित हा नीटचा पेपर आहे की काय. आणि तात्यांच्या बाबतीत फुटण्याची शक्यता नव्हती. तर त्याचा अभ्यास करताना मला फार विचार करावा लागला. मग मला तात्यांनी हा संत चरित्र सांगताना कबीर महाराजांचा का अभंग दिला असेल किंवा चरित्र सांगण्याला का प्रवृत्त केलं असेल याचं एकमेव कारण आहे. आणि ते कारण कसं असेल तर गुरुवर्य तात्यांचं माझ्यावर असणारं अत्यंत पुत्रवत प्रेम आहे. माझ्यावर त्यांनी फार प्रेम केलं आहे. आणि मग मला कळलं की हा चरित्राचा भाग मला का दिला याचं कारण आहे या पोरांना अभ्यास करावा म्हणून दिला. याच्याकडनं हा अभ्यास घडावा. आणि मग ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी त्याचं चरित्राचा अभ्यास करून मला ते अवघड होतं सांगणं. आता मी इथं सांगू शकत नाही कारण इथंही सांगणं अवघड आहे. ते प्रत्यक्षात काय होतं तो विषय नंतर आपण त्याचं दृकश्राव्य चित्रण झालं आहे, आपण ते पाहू शकता यूट्यूबवर. अतिशय अवघड होतं पण तो अभंग मी सांगितला. असे अनेक उपक्रम तात्याने राबवले की त्या निमित्तानं लोकांना संत चरित्र कळावीत. आजचा विषय असा आहे की ज्ञानेश्वरीची पारायणं घडतात, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेची पारायणं घडतात, सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या गाथ्याचं पारायण घडतं, संत शिरोमणी निळोबरायच्या अभंगाचं पारायण घडतं, काही वेळेला नाथ भागवताचंही पारायण झालं आहे. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, सामुदायिकरित्या भावार्थ रामायणाचा प्रयोग करणारा हे पहिलं पारायण आहे. लक्षात ठेवा. तब्बल 36,000 ओव्यांचा हा भला थोरला ग्रंथ महिन्याभराचा कालखंड उपलब्ध झाल्यानंतर 1200-1300 ओव्याचं रोज वाचन करून हा ग्रंथ पूर्णत्वाकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराजांच्या ग्रंथाचं जर पारायण होतच आहे तर त्यांचाच अभंग निरूपणाला घ्यावा हा या अभंगाचा हेतू आहे. आजचा जो अभंग आहे त्या संबंधानं काही साक्षेपी चिंतन करणार आहे. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. इकडे लक्ष द्या. त्याकरता सर्वांना माझी नम्र सूचना आहे की आपापले मोबाईल बंद करून ठेवा. अलीकडे ती सूचना द्यावी लागते. ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे, तर ते यंत्र बंद करून ठेवा. पूर्वी काय असायचं, कीर्तनाला ज्या बायका यायच्या त्यांच्या मांडीवर बाळं रडायची आणि कीर्तनात विक्षेप व्हायचा. सध्या ती पुरुषांच्या खिशात रडतात, ही मोठीच अडचण आहे. ते आपली ही वात्रट बाळं थोडा वेळ बंद करा आणि शांततेनं ऐका. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या प्रिय श्रोत्यानो, ज्यावेळेस मी संत चरित्रांचा अभ्यास करतो त्यावेळेला मला निश्चित जाणवतं की संत एकनाथ महाराजांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी खूप बहुमोल आहे. इकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदायाला लाभलेली जी संत साहित्य परंपरा आहे, अनेक अभ्यासक या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित आहेत. त्यांच्या दृष्टीनं मी काही चिंतन मांडतोय. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी सांप्रदायिक साहित्य संपदेचा अभ्यास करताना एक लक्षात तुम्हाला येईल की या सर्व ग्रंथसंपदेमध्ये सर्वात जास्त ग्रंथसंपदा ही संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची आहे. त्यांनी सर्वात जास्त ग्रंथ निर्माण केले. आमचा उपासनेचा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. इकडे लक्ष द्या.
नाथ महाराजांना जे आयुष्य लाभलं त्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं काही लिखाण केलंय की कधी कधी असं वाटतं की नाथ महाराज काय आयुष्यभर लिहितच बसले होते. तुम्ही साकल्याने विचार करा माझ्या बोलण्याचा. 25 ओळीचं पत्र आपल्याला लिहिताना किती त्रास आहे आणि किती चुका आहेत. मी शुद्ध लेखनाचा विचार इथं सांगायला उभा नाही आहे, पण संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी आमच्याकरता श्रीमद भागवताच्या दशम स्कंदावर टीका केली आणि भागवत हातात दिलं. संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी असं म्हटलंय, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवतासारखी संहिता आमच्या हातात दिली, 11 स्कंद, जो अत्यंत तत्वज्ञान प्रचूर आहे. माझ्या प्रिय श्रोतांनो माझ्याकडे लक्ष द्या. मी अनेक महापुरुषांचं ऐकलंय मागच्या कालखंडात, हे तसा मी बहुश्रुत आहे. परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य माधव महाराज मगर होते. फार थोड्या लोकांनी पाहिलं असेल त्यांना, पण त्यांचं वाक्य जसंच्या तसं सांगतो मी. ते काय म्हणायचे? माधव महाराज मगर म्हणायचे, म्हणजे त्या काळात बुवा म्हणायची पद्धत होती, महाराज प्रचलित शब्द नव्हता. आता महाराज नाही लावलं तर भांडण आहेत. त्या बुवा म्हणायची पद्धत होती. अगदी आमच्या आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत सुद्धा अजूनही बुवाच म्हणायची पद्धत आहे. तर माधव महाराज असं म्हणायचे, ज्या बुवाच्या कीर्तनात ज्ञानेश्वरी नाही त्याची आई मेली आहे. ज्या बुवाच्या कीर्तनात तुकारामांचा गाथा नाही त्याचा बाप मेलाय, आणि ज्या बुवाच्या कीर्तनात नाथ भागवत नाही त्याचे आईबाप मेलेत, असं म्हणायचे. नाथ भागवत इतकं महत्त्वाचं आहे. नाथ भागवताच्या ओव्या जर तुम्ही वाचल्या, फार सुंदर नाथ महाराजांनी लिहिले. ज्यावेळेस मी नाथ भागवताचं चिंतन करतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की केवढी सुंदर रचना नाथ महाराजांनी केली. ते लक्षात येऊ म्हणून 2 ओव्या फार चांगल्या रीतीनं सांगतो मी इथं. असं माझ्या डोक्यात आज नाही आहे की सगळा अभंग सोडवला पाहिजे. हा नाथ महाराज सांगावे हा हेतू आहे. काही लोक कीर्तनापूर्वी आम्हाला सांगायला येतात, महाराज अभंग चांगला सोडवा बरं का. ते त्यांना मी म्हणतो, अभंग आपण काय सोडवणार, अभंगच आपल्याला सोडवतील. आपण काय अभंग सोडवणार, त्या संबंधीचं आपलं काय चिंतन एवढंच आपण सांगू शकतो. एक ओवी तुमच्या समोर ठेवतो की किती सुंदर नाथ महाराज लिहितात. पाव्या माझी रागज्ञान केली अतिमधुर गायन, परी तो पाव्याचा नवे गुण जाण कळा गात याची. काय सुंदर लिहिलंय. या ओवीतील विचार ऐका कसा आहे. नाथ बाबा काय लिहितात, पाव्या माझी रागज्ञान केली अतिमधुर गायन, परी तो पाव्याचा नवे गुण जाण कळा गात याची. पावा असतो, पावा बासरी लहान असते ती जत्रेत मिळते. पावा जरा मोठा असतो, त्याला काही छिद्र असतात आणि सुंदर सुंदर त्याच्यातून राग बाहेर पडतात. नाथ महाराज म्हणतात ती नळकांडी आहे. तो पाव्याचा गुण नाही, त्याच्यात फुंकर कोण घालतोय त्याचा तो गुण आहे. पुढे फार सुंदर ओवी घातली नाथ महाराजांनी. मी न करी त्याची कथा, परी तोच मुखी होय वक्ता. काय सुंदर नाथ महाराज लिहितात. नाथ महाराजांनी आमच्यासाठी भागवत दिलं. इकडे लक्ष द्या. नाथ महाराजांनी आमच्यासाठी शुकाष्टक दिलं, चिरंजीव पद दिलं, भावार्थ रामायणासारखा भला थोरला ग्रंथ दिला ज्याला 36,000 ओव्या आहेत. नाथ महाराजांनी आमच्यासाठी भारूड केलं.
इकडे लक्ष द्या. मला हे सांगून फार वेळ घालवायचा नाही आहे. मला अचूक एक गोष्ट काय सांगायची आहे. ग्रंथ निर्माण करणं हा विषय तर आहे, साहित्य संपदा निर्माण करणं हा विषय तर आहेच आहे. पण संत एकनाथ महाराजांचं सर्वात मोठं कार्य कोणतं असेल तर एकनाथ महाराजांनी हे वाङ्मय समाजाभिमुख केलं. हे सगळ्यात मोठं कार्य आहे, लक्षात ठेवा. सर्वसामान्य माणसाला कळावं या हेतूनं जे नाथ महाराजांनी काम केलं ते फार मोठं आहे. याकडे फार कोणी लक्ष देणार नाही, पण मी सांगतोय काय, कळतंय का माझं बोलणं? नाही तर नाथ महाराजांना विंचू चावायचं कारण काय? दादला नको ग बाई म्हणण्याचं कारण काय? सर्वसामान्य लोकसंवादामध्ये हे त्यांनी घराघरात नेलं. मोरपिसाची टोपी घालून, अंगरखा घालून, हातात टाळ चिपळी घेऊन हा वासुदेव प्रत्येक दारात गेला. घुळघुळा वाजती टाळ कैसा वासुदेव बोलितो बोल. घुळघुळा वाजती टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल. झण झणा नादर साळ कैसा वासुदेव बोलितो बोल. उदो झाला पाहली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल. उदो झाला पाहली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल. उठावाचे वदा गोपाळ कैसा वासुदेव बोलितो बोल. कैसा वासुदेव बोलितो बोल. कैसा वासुदेव बोलितो बोल. वाचे वदा गोपाळ कैसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलितो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल. आपकी गलती नाही, हम आदत से मजबूर आहे. दोन उतरणे झाले पाहिजेत. नाथ महाराजांनी साहित्य दिलं आम्हाला, ते लोकाभिमुख केलं, हे लक्षात घ्या. याहीपेक्षा मी सांगतो की ज्ञानेश्वरी आमचा प्राणप्रिय उपास्य ग्रंथ असला, त्याचं परिष्करण सुद्धा नाथ महाराजांनी केलं. जरा बोलू का? ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्यासाठी ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांची निवड केली, हा त्यांचा गौरव आहे. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्धाबद्ध, तो शोधून एवं विद प्रतिसिद्ध शुद्ध ज्ञानेश्वरी. परिष्करण केलं नाथ महाराजांनी. त्यासाठी नाथ महाराजांना दृष्टांत झाला. इकडे लक्ष द्या. कदाचित डायव्हर्शन होण्याची शक्यता आहे, पण झालं तरी ते योग्यच आहे. जरा बोलू का? सांगू म्हणता? नाथबाबांना स्वप्न पडलं, होय की नाही? श्री ज्ञानदेवे येवनी स्वप्नात सांगितली मात मजा लागी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असो. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. येऊन आळंदी काढा वेगी. आईसे स्वप्न होता अलंकापुरासी. तो नंदिका माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. श्री गुरु भेटले ज्ञानदेव. अभंग आहे का नाही? त्या स्वप्नानुसार ते आळंदीला गेले. ज्ञानेश्वरी शुद्धीकरण झालं. भंडारा डोंगरावर फार मोठा उत्सव होतो, त्यातही सेवा झालेली आहे. त्यात मी सांगितलं ते माघ शुद्ध दशमीच्या दिवशी सांगितलं. तुकाराम महाराजांना पण स्वप्न पडलं. फक्त नाथ महाराजांचं सांगताना या दोन्हीचा संदर्भ सांगतो, ऐकण्यासारखं आहे. सामान्य माणसाला स्वप्न पडतात ती सामान्यच असतात, आणि काय पडतील त्याचा नेम नाही. एका संन्याशाला स्वप्न पडलं की त्याचं लग्न झालंय. तर अशी पडावीत का स्वप्न मला सांगा? तो संन्याशी गावाच्या बाहेर मारुतीच्या पारावर झोपला होता. त्याला स्वप्न पडलं, त्याचा शिष्य शेजारी होता आणि त्याचं लग्न लागलं असं स्वप्न पडलं, आणि तो घोड्यावर बसला असं स्वप्न पडलं. आणि लग्नात जो घोडा उधळला तो घोड्याहून खाली पडला संन्याशी, आणि हा कट्ट्याहून खाली पडला. त्या शिष्याने गुरु महाराजांना उचललं. उठा उठा उठा, काय झालं महाराज? लागलं नाही ना? ते म्हणे मला नाही लागलं, तिला लागलंय का बघा. ही स्वप्न पडतात त्यांना, त्याला काय करणार.
सामान्य माणसाचे स्वप्न सामान्यच आहे तो. माझा मुद्दा लक्षात घ्या. सामान्य माणसाला पडणारी स्वप्न सामान्य आहेत. संतांना स्वप्न पडतात ती पण लोककल्याणकारी ठरतात. हा मुद्दा आहे. त्यांना स्वप्न पडलं. 2च वाक्य सांगतो जे ग्रहण करणार आहेत. नाथ महाराजांच्या स्वप्नानं आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली. काही कळतंय? नाथ महाराजांच्या स्वप्नानं आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली आणि तुकाराम महाराजांच्या स्वप्नानं आम्हाला रामकृष्ण हरी मंत्र मिळाला. ऐकायचं आहे? तर आणखीन परफेक्ट सांगू का? एका स्वप्नानं आम्हाला ग्रंथ मिळाला आणि एका स्वप्नानं आम्हाला मंत्र मिळाला. हे स्वच्छ आहे. ही फार मोठी गोष्ट आहे यांच्या स्वप्नाची. ज्ञानेश्वरीचं परिष्करण झालं, नाथ भागवत मिळालं, भावार्थ रामायण मिळालं. ही फार मोठी ग्रंथसंपदा नाथ महाराजांनी आम्हाला दिली. त्याहीपेक्षा आणखीन जर सांगायचं झालं तर नाथ महाराजांचा भावार्थ रामायण थोरला ग्रंथ आणि अगदी 42 ओव्यांचं चिरंजीव पद नाथ महाराजांनी आम्हाला दिलं. चिरंजीव पदाच्या दिशेनं जो वाटचाल करीत साधक त्याला चिरंजीव पद मिळेल यात शंका नाही. असंही थोरलं कार्य करणारे संत एकनाथ महाराज, त्यांचा हा अभंग आहे. या कीर्तनाचे शेवट मी खूप चांगला करणार आहे, पण ते आत्ता सांगणार नाही, बरोबर 9 वाजता सांगणार आहे. आणि ते टॉप सिक्रेट आहे, ते आता ओपन करत नाही, लास्ट मोमेंटला सांगेन. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. थोडीशी दीर्घ प्रस्तावना झाली पण ती आवश्यक होती. माझ्याकडे लक्ष द्या. काही माणसं अशी असतात की त्यांना फक्त कुटुंबातच मान असतो. शेजारच्या कुटुंबात कोणी विचारत नाही. त्यांना फार तर कुटुंब मान्य म्हणा. जरा बोलू का? काही दुर्दैवी माणसांच्या नशिबात ते सुद्धा नाही हो. कुटुंबातही कोणी मानत नाही. एखादा माणूस कुटुंब मान्य असेल, एखाद्या माणसाला गावात मान्यता असते, गाव मान्य. एखाद्या माणसाला जिल्ह्यामध्ये मान मान्यता असते, जिल्हा मान्य. एखादा माणूस असा असतो की राज्यात त्याची खूप मोठी महती असते, त्याला फार तर राजमान्य म्हणा. एखादा माणूस असा असेल की ते देशामध्ये मान्यता पावला असेल तर त्याला देशमान्य म्हणा. समग्र लोकात मान्यता पावलेला एखादाच लोकमान्य असू शकतो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, या सगळ्या पदव्या मिळतील, पण यापेक्षा सर्वश्रेष्ठ पदवी असेल ती देव मान्यता आहे. लक्षात ठेवा, देवानी मान्य. तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम जगी तो देवा परम. एका जनार्दनी ऐसा देव. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाचा देव. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. तो देवा परम जगी, तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम. पूज्य जगी तो देवा परम. एकाच स्वरात म्हणा, नाही तर आपल्यातही दुफळी दिसेल. खाली तर खाली म्हणा, वर तर वर म्हणा. देवाला परमपूज्य होणं इतकं सोपं नाही. इकडे लक्ष द्या. फार सुंदर वाक्य सांगतो आपल्याला. आपण देवाला ओळखणं ही परमार्थाची सुरुवात आहे आणि देवाने आपल्याला ओळखणं ही परमार्थाची सांगत आहे. असं झालं पाहिजे. गावामध्ये टवाळ कट्टा असतो बघा, आणि त्याच्यावर सज्जन बसलेलेच असतात. त्याला दुर्जन म्हणण्याचं पाप मी करणार नाही.
त्यांच्या ज्या चर्चा रंगतात त्याच्यात एक काय म्हणाला, मी नरेंद्रभाई मोदींना ओळखतो. काय वल्गना केली, मी नरेंद्रभाई मोदींना ओळखतो म्हणाला तो. वा वा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एक सुजाण होता त्याच्यातला, त्याने खोचक प्रश्न विचारला, माननीय नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांना तू ओळखतो मान्य आहे, ते तुला ओळखतात का? ते ओळखत नाही, मग उपयोग काय? एका बाजूने तू ओळखणं हे ठीक आहे, त्याने ओळखणं गरजेचं आहे. तद्वत आपण देवाला मानणं ही साधकाची सुरुवात आहे आणि देवाने त्याला मानणं ही सांगत आहे. हे लक्षात ठेवा. देवालाही तो परमपूज्य होतो. कशाच्या द्वारे होतो? इकडे लक्ष द्या. फार सुंदर अभंग आहे माझ्यासमोर, माझ्याकडे लक्ष द्या, बारकाईने ऐका. कीर्तनं ही फार सूक्ष्मपणे ऐकायची असतात. अळम टळम करत आणि टंगळमंगळ करत ऐकली तर उपयोग नाही. मी माझ्या कीर्तनात शेकडो वेळा सांगितलं आहे, कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. त्याचा अर्थ काय? कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी पण पडता कामा नये. त्याचं नाव श्रवण आहे. नाही तर लोक ऐकायला बसलेले असतात, त्या पकवाजाची कणिक पडते, ती उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. असे आचरट चाळे कीर्तनं ऐकताना केले तर ते कसं कळणार? जरा बोलू का? कीर्तनातलं एखादं वाक्य अंतकरणात जावं आणि जीवदशा संपून जावी, त्याचं नाव श्रवण आहे. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने केलं तर कदाचित फायदा होईल, नाही तर वेळ आणि पैसा वाया जाईल. वारकरी कीर्तनकार जीवाचं रान करून फिरतायत, तुमच्यापर्यंत संत बोधाचं लोण घेऊन येत आहेत. आपण कसं ऐकलं पाहिजे? मला वेळ नाही आहे सांगायला, पण ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलं ज्ञानेश्वरीत. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे ज्ञानोबांनी सांगितलंय. इकडे लक्ष द्या. विस्तार करत नाही मी, माझ्या मुद्द्याचा विचार पुढे नेतो. की नाथ महाराजांनी हे लोकाभिमुख करत असताना हा जो अभंग समोर ठेवला, देवाने आपल्याला मांडण्यासाठी काय केलं पाहिजे, या अभंगाच्या संपूर्ण चारही चरणाकडे बारकाईने लक्ष गेलं तर एक लक्षात येईल गोष्ट. माझ्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये देवाची आवड तर सांगितलीच आहे, पण त्याचबरोबर जाता जाता नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची आचारसंहिताही सांगितली. या दृष्टीनं पण बघा. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. आचारसंहिता हा शब्द नंतर आला बरं का. निवडणूक आयुक्त TR शेषन, जे लोक आहेत थोडे राजकारणाशी संबंधित त्यांना कळेल. शेषन साहेबांनी आचारसंहिता आणली, बरोबर आहे का नाही सतीश? बरोबर आहे ना? पण राजकारणाची आचारसंहिता निवडणुका लागली की सुरू होते, आणि निकाल लागला की आचारसंहितेचाही निकाल लागतो. आता पुढचं आहे का? पण वारकरी संप्रदाय हा असा एकमेव संप्रदाय आहे की गळ्यात तुळशीची माळ घातली की आचारसंहिता सुरू होते आणि ती मरेपर्यंत सांभाळली जाते. लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही आहे. तडजोड नाही, तडजोड नाही. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी, एक प्रकारची आचारसंहिता सांगितली. एक प्रकारे देवाला काय आवडतंय हेही सांगितलं. तुम्हाला जर देवाला परमपूज्य व्हायचं असेल, हा शब्द खूप मोठा आहे मंडळी, खूप मोठा आहे, खरंच खूप मोठा आहे. वेळ मिळाला तर मी सांगेन. क्षमा करा मला, पण सध्या
वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या पत्रिकेमध्ये पदव्यांचा भडीमार चालू आहे, ज्या कोणत्याही विद्यापीठाच्या नाहीत. पकवाजाचं घर लावता येत नसेल तरी तो मृदुंगाचार्य आहे. टीका करणं हा माझा स्वभाव नाही आहे. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज सही करताना पंढरीचा वारकरी असं लिहित होते. ज्ञानोबाऱ्यांना 56 भाषा येत होत्या. तो नीट बघा मी काय बोलतोय ते. आमची एक मराठी शुद्ध नाही, एक मराठी शुद्ध नाही. आपण जर पाहिलं तर मराठीचा जोड शब्द नीट उच्चारता येत नाही. एका समारंभाला गेलो होतो आणि त्या सरपंचानी माझी ओळख करून देताना म्हणाला, आज जे पाहुणे लाभले त्याला आपले पाटील, त्याला म्हणायचं तर पुष्पगुच्छ देतील, तो पुच्छगुच्छ म्हणाला. आता मला हसता पण येत नव्हतं. वास्तविक पुष्पगुच्छ या शब्दाचा अर्थ काय की फुलांचा जुडगा, आणि पुच्छगुच्छ म्हणजे शेपटाचा जुडगा. आपली भाषा कशी आहे मी सांगतोय उदाहरण के तौर पर. मराठी अशी, हिंदी तर काय बोलायचं कारणच नाही. बाजारात गेला तरी बटाटू कितनुकू दिया असं हिंदी बोलतोय तो. अरे बाबा त्याला आलू म्हणतात, बटाटा नाही म्हणत. ते आलू म्हणतात ते बालूला कळत नाही, त्याला काय करावं माणसाने. हे भाषेचं दारिद्र्य जे आहे, इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय ते. फार अवघड गणित आहे. 56 भाषा ज्ञानोबाला येत होत्या. त्याच्यानंतर दुसरा माणूस मोठा झाला, आप्पा दुसरा माणूस मोठा झाला या महाराष्ट्रामध्ये, आणि ते होते विनोबा भावे. विनोबा भावेंना 27 भाषा येत होत्या. हे आकडा बरा आहे, पण आपलं संशोधन करा ना, आमची एक तरी भाषा शुद्ध आहे का. ते लिहित होते विनोबा भावे. सही करताना राम हरी लिहित होते. ज्या माणसाला 27 भाषा येत होत्या, पत्रलेखन झाल्यानंतर शेवटी राम हरी एवढं लिहित होते. जे थोरा मोठ्यांची पत्रसुद्धा अभ्यासण्यासारखी आहेत, लक्षात ठेवा. मी का सांगू लागलो, परमपूज्य हा शब्द खूप मोठा आहे. लावायची घाई करता कामा नये असं मला म्हणायचं आहे. जरा बोलू का. हरिभक्त परायण हीच पदवी फार मोठी आहे. आपण त्या योग्यतेला आहोत का नाही याचं आत्मसंशोधन करावं असा काळ आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराज म्हणतात की तो वारकरी देवाला परमपूज्य होतो. कोण होतो, त्याच्यासाठी काय करावं लागतं. देवाला जे आवडतं ते केलं की तो परमपूज्य होतो. आणि देवाला काय आवडतं हे अभंगाच्या पहिल्या चरण. आवडी देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडी देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन इळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन इळा. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन इळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन इळा.
एकूण नाथ महाराजांनी 5 गोष्टी या अभंगात सांगितल्यात. एका वाक्यात सांगायचं झालं तर ही वैष्णवांच्या आचारसंहितेची पंचसूत्री आहे असं म्हणा. फार तर 5 सूत्र सांगितली या अभंगात आणि ती 5ही मी विशद करणार आहे. पहिली गोष्ट काय केली पाहिजे, अखंड नामसाधना केली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता ही पंचसूत्री अशी आहे की एकेका सूत्रावर स्वतंत्र एक दिवस बोललं पाहिजे, इतकी मोठी आणि व्यापक आहेत. आणखीन वेगळ्या अँगलमधून सांगायचं झालं तर आज सध्या परिस्थिती अशी आहे आध्यात्मिक जीवनातली, आपण शहरात राहणारे लोक आहात, वेगवेगळे पंथ सध्या उदयाला येत आहेत आणि त्या पंथाचे स्वयंघोषित संतही उदयाला येत आहेत आणि ते संत त्यांच्या साधन मार्गाचा भडीमार साधक वर्गावर करतायत. इकडे लक्ष द्या. त्यामुळे पारमार्थिक साधना करणारा साधक वर्ग साधनेच्या बाबतीत वैचारिकदृष्ट्या दोलायमान आहे की कोणतं नियत साधन आम्ही केलं असता ईश्वर प्राप्ती होईल, या बाबतीत साशंकता आहे सध्या. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, या बाबतीत साशंकता आहे. साधनेच्या बाबतीत साशंकता आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, इकडे लक्ष द्या. ज्ञानोबराचा एक अभंग मला फार आवडतो, फारच आवडतो. ज्ञानोबरा हे स्वतः महान योगी, योग्याची माऊली, पण असं असताना सुद्धा त्यांनी साधना सांगताना नामाचाच आग्रह धरलाय. पण वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा संप्रदाय, हे आपण विसरता कामा नये. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्चिते, चतुर विनोदी दुष्चिते, चतुर विनोदी दुष्चिते, चतुर विनोदी दुष्चिते. सोहम भावी पूर्ण ज्ञाते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळासी विनवणी, या सकळासी विनवणी, या सकळासी विनवणी, या सकळासी विनवणी. करा विठ्ठल स्मरण, 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 करा विठ्ठल स्मरण. हे पहिले 6 जरा बाजूला ठेवा. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चिते. 2 जे नंतरचे आहेत, सोहम भावी, हो जे सोहम साधना करतायत, ज्यांना समाधीचा योग आहे, ज्याची 17वी जीवनकळा प्राप्त झाली आहे, असे असतील. आणि पूर्ण ज्ञाते, या पदाला जरी गेला तरी करा विठ्ठल स्मरण, हा ज्ञानोबराचा संदेश आहे. म्हणून नामसाधना ही वारकरी संप्रदायाची मुख्य साधना आहे. इकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट काय केली पाहिजे, नाथ महाराज म्हणतात अखंड नामसाधना रात्रंदिवस केली पाहिजे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. इथे आता गडबड आहे. लोक म्हणतील आम्ही दिवसा नामस्मरण करू, रात्री कसं? आता तुम्ही सुद्धा बसला, याच्यातले अनेक लोक मला प्रश्न विचारतील, अहो दिवसा आम्ही रामकृष्ण हरी भजन करू, रात्री कसं? आम्ही झोपल्यावर.
जरा कबीरदासांच्या भाषेत सांगू, ते म्हणाले राम हमारा जप करे हम बैठे आराम. जरा स्वच्छ सांगू का, दिवसभर तुम्ही नाम घ्या, रात्री तो घेईल. इकडे लक्ष द्या. गेल्या 40 वर्षात मी खूप वाचलंय, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे. अनेक महापुरुषांची चरित्र वाचली. त्यामध्ये महान विठ्ठल भक्त होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. दीक्षित बुवा बसले तिथं, त्यांना माहिती आहे. म्हणजे माहितीसाठी हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. दादा महाराज सातारकर मुंबईला राहत होते आणि त्यांची ज्ञानेश्वरी सांगायची हातवटी फार वेगळी होती. इकडे लक्ष द्या. अशी ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस विरळाच. मला तर वेळ नाही आहे सांगायला, पण दादा महाराज सकाळी 5:30ला उठत होते. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. डोळ्याला असं पाणी लावायचे आणि 6 वाजता ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. पहाटे कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका. आणि पहाटे 6 वाजता 200 लोक येत होते ज्ञानेश्वरी ऐकायला. 7 दिवस आणि महिनाभर नाही, 12 महिने. मला प्रश्न पडला की पहाटे 6ला कोण ज्ञानेश्वरी ऐकायला येत असेल. सध्या संध्याकाळी 6ला 200 जमत नाहीत. पहाटे 6ला कोण येत असतील, त्याचा बारकाईने अभ्यास केला त्यावेळेस उत्तर असं मिळालं. इकडे लक्ष द्या. ऐकताय ना. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये जवळपास 100 वर्षापूर्वी वाहतुकीची साधनं नसताना 6 वाजता जो ज्ञानेश्वरी ऐकायला येत होता, हा कोण होता? हा कोण श्रोता होता? माझ्या अंतर्मनानं उत्तर दिलं, हे निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक होते, त्याशिवाय ते येणारच नाहीत. लक्षात ठेवा. जसा एखादा अव्वल दारू पिणारा दुकान उघडायच्या अगोदरच हजर असतो आणि दुकानदाराला त्याला विचारतो, क्यों आज लेट आई भाई, मी कब से खडा हूँ. माझं म्हणणं काय, व्यसनाची तीव्रता कशी असते. 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायची. बरं, गंमत अशी होती, 1-2 तास ज्ञानेश्वरी सांगायचे. पुन्हा केव्हा तरी 10 वाजता स्नान आणि त्याच्यानंतर जेवण. आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगत होते. त्या काही टीका करणाऱ्या लोकांनी त्याच्यावर टीका केली. ही आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. टीका करणाऱ्याला काय, त्याला काही करायचंच नसतं टीकेशिवाय. ते म्हणले हे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. दादा महाराजांनी त्या टीकाकारांना उत्तर दिलं, जे लोक माझ्यावर टीका करतायत की मी आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतो, त्या टीकाकारांना माझं उत्तर आहे, ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही आहे. हे दादा मान दिलेलं उत्तर आहे. असा एक संत बोध होता त्यांचा. ते त्यांनी एक प्रवचनात गोष्ट सांगितली ती सांगतो. त्यांना पाहण्याचं आणि दर्शनाचं भाग्य आम्हाला लाभलं नाही, कारण 1946 साली ते वैकुंठवासी झाले. आणि त्यांना पाहिलेल्या लोकांनी जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे. इकडं लक्ष द्या. माझ्या कामाच्या संबंधानं तो दृष्टांत देतोय. या पहिल्या चरणाच्या पुस्तिकरता दादा महाराज काय म्हणायचे, नामस्मरण हा शब्द 2 शब्दांचा एक आहे. इकडे लक्ष द्या जरा. कसा शब्द आहे? नामस्मरण. नाम अधिक स्मरण. बरोबर बरोबर आहे ना. नाम अधिक स्मरण बरोबर नामस्मरण. मग दादा महाराज प्रश्न काय विचारायचे, नाम अधिक स्मरण असा जर नामस्मरण शब्द झाला आहे तर नाम आधी का स्मरण आधी? आता विचार करून उत्तर द्या. मी काय तालुका मास्तर नाही आहे तुम्हाला इन्स्पेक्शनला आलेला. नाम आधी का स्मरण आधी? गडबड होईल, मीच सांगतो, जाऊ दे. स्मरण आधी, नाम आधी नाही. हा विचार करा ना, रामकृष्ण हरी तोंडात येण्यासाठी आधी स्मरण झालं पाहिजे का नको? आधी स्मरण आणि मग, बरोबर आहे ना. मग ते असं म्हणायचे, आधी स्मरण जर आहे आणि नाम जर नंतर आहे
तर आधी त्यांनी तुला स्मरण दिलं आणि मग तू नाम घेतलं. काही कळतंय? लोक आता काही बोलतात. एक घाईघाई माझ्याकडे आला, महाराज 3:30ला उठतो आणि 4 वाजता काकड्याला जातो देवाला उठवायला. तुला कोणी उठवला? तू 3:30ला उठला आणि देवाला उठवायला गेला. त्या सत्तेने तुला आधी उठवलं आणि मग तू स्नान करून काकड्याला गेला. ते म्हणायचे ईश्वरी सत्ता आपल्याला किती सांभाळते. सती आधी स्मरण करते, मग आपण नंतर करतो. दिवसा तुम्ही स्मरण करा, रात्री सत्ता स्मरण करायला तत्पर आहे, लक्षात ठेवा. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हे अभंगाचं दुसरं चरण आहे. आणि या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज असं म्हणतात, पहिलं सूत्र काय आहे, तर अखंड नामस्मरण केलं पाहिजे. तुळशी माळ गळा, गळ्यात तुळशीची माळ पाहिजे आणि कपाळाला ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदनाचा टिळा पाहिजे. एकूण 3 सूत्र सांगितली दुसऱ्या चरणात. माझ्याकडे लक्ष द्या. गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी संप्रदाय आणि पृथक संप्रदाय याचा तौलनिक अभ्यास केला. जे वारकरी संप्रदाय आणि इतरही संप्रदाय आहेत ना, म्हणून वारकरी संप्रदाय आणि इतर संप्रदाय याचा तौलनिक अभ्यास केला. आणि जर MPSC UPSCला प्रश्न आला की याच्यातला शहाण्या लोकांचा पंथ कोणता, तर फक्त आणि फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. लक्षात ठेवा. शहाण्या लोकांचा संप्रदाय, प्रज्ञावंतांचा संप्रदाय, बुद्धिमान लोकांचा संप्रदाय, क्रांतदर्शी विचाराचा संप्रदाय, सर्व बाजूनी. कदाचित थोडा सामाजिक जाणीवेतून हा विचार करता येईल. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. सध्या खूप मोठं प्रदूषण आहे. कीर्तनाला सामाजिक जाणीवांचं भान पाहिजे, लक्षात ठेवा. पण वारकरी संतांनी आत्मोद्धारासाठी भजन केलं आणि लोकोद्धारासाठी कीर्तन केलं. तर त्या जाणीवा स्पष्ट असल्या पाहिजेत. इकडे लक्ष द्या. सगळ्यात मोठं प्रदूषण आहे सध्या. अनेक प्रदूषणाच्या गर्तेमध्ये आपण सापडलेले आहोत.
वायू प्रदूषण मोठं आहे. गाढ झोपलोय आपण. आता शास्त्रज्ञांनी घोषित केलं आहे की दिल्ली शहर माणसांनी राहण्याच्या योग्यतेचं राहिलं नाही, एवढं प्रदूषण आहे. दुसरा क्रमांक मुंबईचा आहे, तिसरा क्रमांक पुण्याचा आहे. नाशिकचा क्रमांक लागायला काय फार वेळ लागणार नाही. आमच्याच वाहनातून वाहणारा धूर, कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू, विषारी वायू खूप पसरतोय आणि अल्पायुषी माणसं मरतायत. जलप्रदूषण झालंय, पाण्याचं प्रदूषण आहे. गुरुवारी तात्याने केवढं मोठं आंदोलन केलं. डाऊ प्रकरण आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. इंद्रायणी भीमा अशुद्ध होऊ नयेत. आज सगळं उजनी धरण प्रदूषित आहे. हे मोठ्या समस्या आहेत. केमिकल कंपन्यांचं सगळं आउटलेट आणि सगळ्या गावाचा आणि शहराचा मैला नद्यांमध्ये सोडला जातोय. जलप्रदूषण खूप मोठं आहे. वायू प्रदूषण मोठं आहे. अन्नामध्ये प्रदूषण आलंय. एकही फळ खाण्यासारखं राहिलं नाही. दूध प्रदूषित झालंय. क्षमा करा, आम्हीच दुधाला फॅट लागावी म्हणून त्यात युरिया टाकतोय आणि प्रतिज्ञा म्हणतोय सारे भारतीय माझे बांधव आहेत. केवढा विरोधाभास आहे. आणि राहता राहिलं पुढेही सांगून जातो की वारकरी कीर्तनात आलेलं ध्वनी प्रदूषण हे खूप मोठं आहे. आत्ताच चर्चा झाली, म्हणजे संप्रदायात आम्ही दोनच असे आहोत, आदरणीय तात्या आणि मी, की माईक कमी करा सांगणारे. जे आम्ही असं करतो, नाही तर त्यांना रोज असंच आहे. सगळ्या गायक आणि वादकांना मला सांगायचं, आत्ताच मी सांगितलं की एका माईकच्या पोटी आम्ही महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा मोठा मोहरा गमावला. आचार्य जगन्नाथ महाराज पवार या माईकनं त्यांचा बळी घेतला. 6 वर्ष शेवटी आदरणीय अण्णांना बोलता नाही आलं. हे नाशिककरांना माहिती आहे. प्रचंड मोठा ध्वनी अहो मी आता सांगतो हे सत्य आहे. संभाजीनगरला मध्यंतरी माझी सेवा झाली. 6व्या दिवशीचं कीर्तन माझं होतं. कीर्तन संपल्यानंतर एक वयस्कर रिटायर्ड जज, निवृत्त न्यायाधीश मला भेटायला आणि म्हणले आज मी शांत कीर्तन ऐकलं. आणि त्याच्या पुढचा अभिप्राय दिला, आज मी कानातले कापसाचे बोळे काढून कीर्तन ऐकलं, नाही तर रोज कानात बोळे घालून येत होतो. तर याच्यावर कोणीतरी विचार केला पाहिजे. वाढवा वाढवा म्हणजे किती वाढवा? हे ध्वनी प्रदूषणच आहे. म्हणजे एके दिवशी मी तात्यानं म्हणालो की आपण अनेक उत्सव आयोजित करतो, त्याच्यात चर्चासत्र आयोजित करतो, त्याच्यामध्ये आम्ही परिसंवाद आयोजित करतो. एखाद्या दिवशी चर्चासत्रात आमचा विषय असला पाहिजे वारकरी कीर्तनात आलेलं प्रदूषण. हाही मोठा गंभीर विषय लक्षात ठेवा. प्रदूषणाच्या आम्ही गर्तेत वावरतोय सध्या सर्व बाजूनी. सगळ्यात मोठं प्रदूषण आहे ते वायू प्रदूषण आहे, हे लक्षात ठेवा. खूप प्रदूषण आहे. आमच्या पुण्याला पोल्युशन इंडिकेटर्स बसवलेत सध्या, की आज हवेत किती प्रदूषण आहे. 50 असेल तर धोकामुक्त, 60 असेल तर धोकादायक, 120 असेल तर अति धोकादायक. आज मी पुण्यात आलो, आज पुण्याचं प्रदूषण 178 आहे. पूर्वी लहानपणी आपल्याला शाळेत सांगितलं जायचं की रात्री झाडाखाली झोपू नये. बरोबर आहे ना? जुन्या पिढीला दिवसा झोपावं, रात्री झोपू नये. कारण झाडं रात्री कार्बन सोडतात आणि झोपू नये. पण माझ्या प्रिय श्रोत्यानं मी जे उद्गार काढले की वारकरी संप्रदाय शहाण्या लोकांचा संप्रदाय का, तर त्याने आपला उपास्य वृक्ष म्हणून तुळशी वृत्त स्वीकारला. तुळशीचा वृक्ष, कारण तुळशी हा असा वृक्ष आहे की 24 तास ऑक्सिजन सोडतो, लक्षात ठेवा. म्हणून उपास्य वृक्ष म्हणून तुळशीची योजना केली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुळशीच्या सान्निध्यात गेलं पाहिजे. ह्या सगळ्या माता भगिनींना मी सांगेन, मुंबईत माझं जीवन गेलं आहे, पण परमार्थ आणि अध्यात्म जर सांभाळलं असेल तर महाराष्ट्रात त्या शालीन आणि कुलीन महिलांनी सांभाळलं. ही त्यांना धन्यवाद द्यावे, तेवढे थोडे लक्षात ठेवा.
मानावं लागेल त्यांना. मुंबईची आमची घरं 10x12, 10x10ची छोटी छोटी चाळीवाजा घरं. पण छोटी छोटी घरं जरी असतील तरी ती बाई खिडकीमध्ये एक कुंडी लावते आणि त्याच्यामध्ये तुळशी वृक्ष लावते आणि तुळशीला पाणी घातल्याशिवाय ती पाणी पित नाही. ही परंपरा त्यांनी सांभाळली. मी आज तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जर जागा असेल घराभोवती, तुळशीचे ताटवेच्या ताटवे लावा. हा आजच्या कीर्तनातला संदेश. एक झाड लावण्यापेक्षा सगळे ताटवे लावा. अहो, माणसं सुद्धा काय मूर्ख आहेत, पैसे वाढावेत म्हणून मनी प्लांट लावतात. आणि ते मी ऐकू नये, ते सुद्धा दुसऱ्याकडनं चोरून आणायचं तर ते लागतं. अरे ज्याची सुरुवात आणि तिने येते तुला कसं सुख देईल. तुळशीचे ताटवेचे ताटे लावा, तुळशीची सेवा करा. जरा बोलू का, देव भेटेल तेव्हा भेटो, पण आधी आरोग्य तर भेटो. आरोग्य तर मिळालं पाहिजे आम्हाला. पण तुळशीच्या सान्निध्यात जावं आणि तुळशीच्या काष्ठांची माळ आपल्या गळ्यात धारण करावी. वारकरी संप्रदायाची दीक्षा देताना प्रधान जर काय असेल तर गळ्यात माळ घातली पाहिजे. लक्षात ठेवा. जरा बोलू का, काही लोक आम्हाला शिकवतात आमची मनाची माळ आहे. अजून मलाही कळलं नाही किती मनाची, 2 मनाची का 5 मनाची का 10 मनाची. आणि ती सुद्धा अशी सूक्ष्मदर्शनात दिसणारी नसावी, अशी भली माळाच्या माळा असल्या पाहिजेत. होय की नाही. हां, आमचे महिना वारकरी सदा महाराज बघा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. काही लोक आम्हाला सांगतात मनाची माळ आहे. मी आत्ता ज्यांचा दृष्टांत सांगितला दादा महाराजांचा. दादा महाराज पंढरपूरला गेले, वास्कर फडाव जाऊन माळ घातली आणि आनंदाने नाचायला लागले. बरं का, अंकुशभाऊ नाचायला लागले. तर त्यांना काही लोकांनी विचारलं का नाचता. ते म्हणले गळ्यात माळ घातली म्हणून नाचतोय. पण नाचायचं कारण आनंद झाला आहे. कशाचा आनंद. म्हणजे माळ घातल्याचा आनंद. त्या जोडीदाराने विचारलं की त्यात कसला आनंद. ते दादा महाराजांनी उत्तर दिलं ते फार छान आहे. ते म्हणाले काल गळ्यात माळ नव्हती, गळा मोकळाच होता, तेव्हा मृत्यू आला असता तर कुणाचा म्हणून मेलो असतो. आज आनंद या गोष्टीचा झाला, गळ्यात माळ पडली, गळा भरला. उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. हे दादा महाराज दिलेलं उत्तर आहे, लक्षात ठेवा. पण गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. तुळशी माळ गळा. काही माणसं अशी निगरगट्ट आहे, मरतील पण घालणार नाहीत. आता काय सांगू माझे अनुभव. तुम्हाला सांगतो, दुसाने इथं मी सांगलीला जातो, तिथं एक आमच्या परिचयाचं कुटुंब आहे. 40 लोक आहेत त्या घरात. 39 लोकांनी माळ घातली आहे. ते आजोबा आजी, त्यांची 4 मुलं, नातवंड, सुना, 40 माणसाचं खटलं आहे. पण त्या म्हाताऱ्याचा 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. मी आत्ता गेलो होतो संक्रांतीला. मी त्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणालो, अहो तुमच्या घरात सगळे माळकरी, हा एकच मुलगा राहिला आहे तुमचा 2 नंबरचा, 50 वर्षाचा होऊन गेला, आता तरी माळ घाला. तो अनुभव संपन्न म्हातारा म्हणाल त्याला नाही माळ घालायची. म्हणलं का. तो पाहुण्यासाठी ठेवला आहे. काय योजना आहे घरातली मला सांगा. काय योजना आहे. जे एखादा पाहुणा रविवारी आला तर एक माणूस पाहिजे त्याच्या व्यवस्थेकरता. अरे बाबा, काय मी आत्ता सांगितलं तुम्हाला. गळ्यामध्ये तुळशीची माळ. पांडुरंगाला परमपूज्य व्हायचं आहे ना, मग गळ्यात माळ पाहिजे. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र पाहिजे. उगी सूक्ष्मदर्शितांत टिकली दिसावी असं नाही. प्रातस्मरणीय गुरुवर मामा बंकट स्वामी महाराज सांगायचे, वारकरी असा पाहिजे 2 मैलावरनं त्याचा गंध दिसला पाहिजे, असा गंध लावला पाहिजे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. गोपाळाला गोपीचंद पाहिजे. वेळेची पाबंदी आहे. गोपीचंद हा भक्ती सुखाच्या आचार्य असणाऱ्या गोपींचा फार मोठा गौरव करणारा विचार आहे. मला वेळ नाही, आता कमी वेळ राहिला. गोपीचंदन टिळा, कपाळाला गंध पाहिजे. आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवांविषयी आदर पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, कळवळा पाहिजे. वारकरी संमेलनात मी भाषण केले, त्याच्यातला एक नमुना सांगतो. त्यात मी असं सांगितलंय, आत्ता संप्रदायाची स्थिती काय.
पूर्वीच्या काळात, जरा नीट ऐकलं तर कळेल ना, पूर्वीच्या काळात दोन साधू एकत्र भेटले एकमेकांना, जरा नीट ऐका, दोन साधू भेटले की बोलण्याची नाही आता देवाविण काही. काही कळतंय? दोघे एकमेकाला भेटले, जरा घडीभर कीर्तनकार शब्द घेऊ. दोन कीर्तनकार पूर्वी एकमेकाला भेटले, बोलण्याची नाही आता देवाविण काही. आणि आता दोन कीर्तनकार एकमेकाला भेटले की बोलण्याची नाही. काही कळतंय का? झोपलाय तुम्ही? आता देवाविण पायी नंतर भेट झाली की आता बोलण्याची नाही. एकमेकाविषयी कळवळा असला पाहिजे. ही 4 सूत्र सांगितली तुकाराम महाराजांनी. सांगता सांगता नाथ महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननाही, साधन निर्धारी आननाही, साधन निर्धारी आननाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननाही, साधन निर्धारी आननाही, साधन निर्धारी आननाही. हे 5वं सूत्र नाथ महाराजांनी सांगितलं. वारी करतो तो वारकरी. त्यासाठी 2 वाऱ्या सांगितल्यात, एक आषाढी वारी आणि एक कार्तिकी वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. असं नाही आहे आषाढी चुकली म्हणून कार्तिकी, गलत बात आहे. आषाढी चुकली म्हणून कार्तिकी नाही. आषाढी आणि कार्तिकी दोन्ही वाऱ्या केल्याच पाहिजेत, लक्षात ठेवा. कारण पांडुरंग परमात्मा काय सांगतोय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. दोन्ही वाऱ्या केल्या पाहिजेत. एक चुकली म्हणून दुसरी असा अर्थ नाही करायचा. आता खूप बोलता येईल त्याच्यावर. आज मितीला फार थोडे वारकरी असेत की जे नेमानं चालतात, वारीला येतात आणि काला झाल्याशिवाय जात नाहीत. फार थोडे. मी आत्ता सांगितलं ना, मी अनेक लोकांचं ऐकलं, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची मुलूक मैदान तोप होती. वैकुंठवासी आदरणीय निवृत्ती महाराज हांडे राजूरकर, ते सांगायचे, सध्या वारी गतिमान झाली. दशमीला वेशीपाशी, एकादशीला देवापाशी आणि बार्शीला घरापाशी, असं निवृत्ती महाराज बोलायचे. नेमधर्मानं वारी केली पाहिजे. आषाढी कार्तिकी दोन्ही वाऱ्या केल्या पाहिजेत. वारकरी संप्रदायाचा जहाल पक्षाचा नेता म्हणून ज्यांची कारकीर्द होती ते होते वैकुंठवासी गुरुवर्य संतवीर रामदास बाबा मनसुख, ज्यांनी विठोबा मोकळा होण्यासाठी प्रचंड मोठा लढा दिला. वारकरी महामंडळाची स्थापना केली. त्याचंही काम काही काळ मी केलं. त्या रामदास बाबा कीर्तनात काय सांगायचे, इकडे लक्ष द्या. अगदी कडक शब्दात त्यांचं कीर्तन असायचं. जहाल पक्षाचे होते आणि असं त्यांनी दाखवलं. आणि त्यांच्या एवढं कीर्तनात कोणी नाचत नव्हतं. आणि ते नाचणं एकदम सांप्रदायिक असायचं. कधी कधी त्यांच्या डोक्याचा फेटा पण पडायचा नाचताना. ते रामदास बाबा कीर्तनात काय म्हणाले, त्यांनी सांगितलेलं त्यांचं म्हणून वाक्य सांगतोय. ते जे बोलले ते मी माझ्या कीर्तनामध्ये जे जे सांगितलं, कदाचित थोरा मोठ्यांचं नाव घेऊन सांगितलं आहे. काही कळतंय का? त्यांची पुढी माझ्या नावावर नाही खपवली. सध्या वारकरी संप्रदायामध्ये 14 विद्या 64 कला सोडून वक्तृत्व चौर्य ही 65वी कला आली आहे. असं कीर्तन दुसऱ्याचं कॉपी करून सांगायचं, हे वक्तृत्व चौर्य आहे, लक्षात ठेवा. ज्याचं ऐकलं त्याचं नाव सांगायला पाहिजे, काय अडचण आहे. रामदास बाबा मनसुख सांगायचे, इकडे लक्ष द्या. पूर्वीचे वारकरी पंढरीच्या वारीला गेल्यानंतर आषाढी वारीला एखादा वारकरी आला नाही तर मोबाईल नव्हते, काही दुसरी साधनं नव्हती, नाही आला वारकरी म्हणायचे काहीतरी अडचण असेल मोठी म्हणून आला नाही बरं का तो.
मग कार्तिकेला वाट बघायचे. कार्तिकेला जो तो वारकरी दिसला नाही तर निघताना त्याची चंद्रभागेच्या वाळवंटात दशक्रिया करूनच निघायचं. वाक्य सांगू, जो वारकरी आषाढीला आला नाही, कार्तिकेला पण आला नाही, त्याचा अर्थ तो या जगामध्ये नाही, हे सिद्ध झालं. वारकरी असेल तर तो थांबणार नाही आषाढी कार्तिकी वारी केल्याशिवाय. साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा स्वामी एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. तात्यांचं आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की 3 चाली झाल्याच पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे बघितलं. फक्त अडचण कुठे, चाली लांबतात म्हणून थांबल्या. त्याच्या मागचं कारण हे आहे. प्रश्न एकच आहे, इकडे लक्ष द्या. देवाला काय आवडतं हे नाथ महाराज सांगतात. देवाची आवड काय हे नाथ महाराजांना कसं कळावं. अतिशय निकट सान्निध्यात असल्याशिवाय आवडी कळत नाहीत. मला विस्तार करायला वेळ नाही. नाथ महाराजांचं वैभव काय होतं हे ऐकण्यासारखं आहे. देवाला नामस्मरण केलेलं आवडतं, गळ्यात तुळशीची माळ असेल तर आवडतं, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र आवडतो, आषाढी कार्तिकी वारी आवडते, वैष्णवविषय जिव्हाळा आवडतो. ही पंचसूत्रे आपण ऐकून आलो. या गोष्टी देवाला आवडतात हे नाथबाबांना कसं कळावं किंवा कसं कळलं, त्याचा एक सुंदर बहारीचा दृष्टी. त्यासाठी मी 10 मिनटं राखून ठेवलीत. मी वेळेचाही कधी उपमर्द केला नाही, अतिक्रम केला नाही. इकडे लक्ष द्या. एक अद्वितीय रत्न नाथ महाराज. मी सगळं सांगण्याचं कारण, आपण भावार्थ रामायणाचं पारायण करीत आहात. ग्रंथकर्त्याचा परिचय पण झाला पाहिजे. इकडे लक्ष द्या. त्याकरता आपण प्रवचन आयोजित केलेलीच आहेत. नाथ महाराज एक महावैष्णव घराण्यामध्ये पंढरीची वारीची परंपरा. खरं तर हे घराणं दत्तोपासक. इकडे लक्ष द्या. नाथ महाराजांच्या समकालीन अंबाजोगाईला एक फार मोठे सत्पुरुष राहत होते. इकडे लक्ष द्या. त्यांचं नाव दासोपंत. गीतेचा अर्थ करण्यासाठी ज्ञानोबाऱ्यांनी 9,000 ओव्या खर्ची घातल्या.
दासोपंतांनी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी 1.25 ओव्या लिहिल्या. काय प्रतिभा असेल. तुम्ही जा अंबाजोगाईला, आत्ताही दासोपंताची पासोडी पाहायला मिळते. त्यांची पासोडी प्रसिद्ध आहे. पासोडी म्हणजे कापडावर लिहिलेले ग्रंथ आहेत. ना आपले लोक इतके वेडे आहेत, तुम्हाला सांगतो. मी जाऊन आलोय तिथं, पाहून आलोय. ती फार मोठी पासोडी होती. शेकडो मीटर ते कापड होतं. पण काय असेल, श्रद्धा म्हणायची का अंधश्रद्धा म्हणायची हा भाग वेगळा. पण त्या काळामध्ये मला तिथं त्या मंडळीने सांगितलेला भाग असा की एखादी बाई बाळंतपणात आडली आणि प्रसूती नाही झाली तर ती पासोडी धुवायची आणि त्याचं पाणी त्या बाईला पाजलं की ती प्रसूत व्हायची. अशी धुवून धुवून पासोडी घालवली. एवढं मोठं वाङ्मय वाया गेलं. आता माझ्यासमोर बसलेत BRCचे एक ऑफिसर अभिमन्यू आप्पा. त्यांनी ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा सुंदर अक्षरात हस्तलिखित केला. हे लिहिणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. हिंदीमध्ये एक म्हण आहे, 100 बका और 1 लिखा. बरोबर. 100 बकत असतात तेव्हा 1 लिहित असतो. हे लिहिणं इतकं सोपं नाही आहे. दासोपंतांनी 1.25 ओव्या लिहिल्या. याच्यापेक्षा दासोपंत किती मोठे होते बरं का. तर भगवान दत्तात्रय दररोज त्यांच्याबरोबर सारीपाठ खेळायला येत होते. संध्याकाळी त्यांची वेळ झाली की रात्रीच्या समयाला ते यायचे. 1-2 तास सारीपाठ खेळायचे आणि पुन्हा त्यांच्या स्वस्थानी जायचे. ही बातमी करुणोपकारी नाथ महाराजांच्याकडे आली. इकडे लक्ष द्या. नाथ महाराजांना आनंद झाला. ते म्हणे आपल्याला दत्त महाराजांच्या दर्शनाचा योग आहे. म्हणून मजल करत ते अंबाजोगाईला आले पैठणवरनं. दासोपंताच्या वाड्यात आल्याबरोबर दासोपंत तुळशीला पाणी घालतच होते देवपूजा झाल्यावर. प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं, कोण आपण? मी पैठणाहून आलो आहे. नाव काय? एकनाथ गोसावी माझं नाव आहे. येण्याचं प्रयोजन, मी असं ऐकलं आहे की आपल्याबरोबर भगवान दत्तात्रय सारीपाठ खेळतात, त्यांच्या दर्शनाच्या अभिलाषेनं आलो. दर्शन होईल? दासोपंत म्हणले, का नाही होणार, रात्री 10 वाजता या, स्वामी आले की दर्शन करून देतो. किती आनंद झाला. जसं आपण पंढरीला गेल्यावर एखादा हवालदार म्हणतो संध्याकाळी या, दर्शन देतो. इतका आनंद झाला नाथ महाराजांना. आज दत्त महाप्रभूंचं दर्शन. दिवसभर उपवास केला, नामस्मरण केलं, संध्याकाळची वाट बघत बसले. रात्रीचे 10 वाजले. नाथ महाराज पुन्हा वाड्यात आले तर त्या वाड्याच्या तोंडाशी 2 चोपदार उभे होते. त्यांनी सोडलं नाही आत नाथ महाराजांना. नाथ महाराज म्हणले, अहो मला आत जायचं आहे. आत्ता जाऊ शकत नाही, कारण आमचे मालक आणि दत्त महाप्रभू दोघेजण सारीपाठ खेळत बसलेत. आता जाणार नाही, तुम्हाला जाता येणार नाही. आम्हाला सक्त ताकीद आहे, आतमध्ये सोडायचं नाही कोणाला. गयावया केली नाथ महाराजांनी. अहो सोडा, तुमच्या मालकाने मला बोलवलं आहे, त्यांनीच सकाळी सांगितले रात्री या म्हणून. मला दर्शन करायचं आहे दत्त महाराजांचं. आम्हाला तसा हुकूम नाही. जरा गंमत म्हणून सांगू का? ऐकता? सांगू. मालक चांगलाच असतो, शिपुर्डा चमत्कारी. परंपराच आहे. शेवटी नाथ महाराज म्हणले की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या कर्तव्यातून खाली येता येणार नाही, आतमध्ये जाऊन विचारून या तुमच्या मालकाला. ते जर म्हणतील तर आत जातो, नाही तर बापडा जातो. मग ते 2 जे चोपदार होते शिपाई, त्यांनी एकाला उभा केला, तू इथं थांबायला सोडू नको, मी आत जाऊन बघून येतो. तो शिपाई आतमध्ये गेला. आतमध्ये नाथ महाराज निरोप घेऊन गेला नाथ महाराजांचा. तो तिथं दासोपंत आणि भगवान दत्तात्रय प्रभू दोघेजण सारीपाठ खेळत होते, अतिशय मग्न होते. आता शिपाई कसा बोलणार? मालक आहे ते. बराच वेळ उभा राहिला. त्या दासोपंताचं लक्ष गेलं. हा उभा आहे. डोळ्यानेच विचारलं, का आला होता?
त्यांनी झुकून नमस्कार केला. म्हटले बाहेर एक माणूस आलाय, नाव एकनाथ गोसावी सांगतोय आणि आत यायची परवानगी मागतोय, पाठवू का? भानावर आले. हो 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 म्हणले, सकाळी ते आले होते, त्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचं, लगेच पाठवा आतमध्ये. नमस्कार करून आतमध्ये आलेला तो चोपदार बाहेर गेला आणि बाहेर येऊन त्याने सांगितलं तुम्हाला आतमध्ये बोलावलं आहे. काय आनंद झाला नाथ महाराजांना. हा हा हा, पळत सुटले. नाथ महाराज आत येणार एवढ्या दत्त महाप्रभू होते तिथं गुप्त झाले, अंतर्धान पावले. दासोपंतांना वाईट वाटलं. अरे रे, आलेल्या माणसाचं पुण्य कमी आहे, कारण दत्त महाप्रभूंना दर्शन देण्याची इच्छा नाही आहे, ते गुप्त झाले. नाथ महाराज आत आले. दासोपंतांना विचारलं, स्वामी दर्शन देत आहे ना? कुठे आहेत दत्त महाप्रभू? दासोपंतांनी सांगितले की तुमचं पुण्य कमी पडलं. आत्ता इथं समोरच्या आसनावर ते बसले होते, माझ्याशी खेळत होते, पण आपण आत येणार म्हणता क्षणी ते गुप्त झाले. मला क्षमा करा, मी काही दर्शन घडवू शकलो नाही. काहीतरी तुमचं पुण्य कमी आहे. वाईट वाटलं नाथ महाराजांना. काय अंतराय घडला? कधी संध्या चुकली नाही, कधी पंढरीची वारी चुकली नाही, पुराण चुकलं नाही, आतिथ्य धर्म चुकला नाही. काय चुकलं म्हणून आम्हाला दर्शन झालं नाही, खंत वाटली. तरी नाथ महाराजांनी नमस्कार केला दासोपंतांना. आपण सुद्धा काही कमी नाही आहात, तुमच्याबरोबर दररोज प्रभू दत्तात्रय येतात, तुम्हाला नमस्कार असो. तुमचं दर्शन झालं याच्यात समाधान आहे. कधी प्रतिष्ठान क्षेत्री आलात तर या, आमच्या घरी भेट दिली तर आमचा उंबरा सोन्याचा होईल, या. मी येईन म्हणाले. नाथ महाराज निघून गेले. याच्यावर 5-6 महिन्याचा काळ लोटला. दासोपंत तीर्थयात्रा करीत करीत प्रतिष्ठान क्षेत्री आले. प्रतिष्ठानला आल्यानंतर लक्षात आलं, इथला एक माणूस आला होता आपल्याकडे, दत्त महाप्रभूंच्या दर्शनाच्या अभिलाषेनं आला, पण दर्शन काही झालं नाही. आपल्याला निमंत्रण देऊन गेलेत, त्यांच्या घरी जाणं गरजेचं आहे. मग पैठणात एका चौकात त्याने विचारलं, घोड्यावर बसले होते, विचारलं, एकनाथ गोसावी इथं कुठं राहतात? तो माणूस कमरेवर वाकला, वाकून म्हणाला, एकनाथ गोसावी काय म्हणता जी, ती आमचं देव आहेत, आमचं देव आहेत. दासोपंताच्या पायाखालची वाळू सरकली. जो माणूस आपल्याकडे दर्शनाच्या इच्छेनं आला होता त्याला लोक गावात देव म्हणतात, म्हणजे ही हस्ती सामान्य नाही. इथून समोर जा आणि पुढच्या चौकात विचारा. दासोपंत पुढे आले. पुढच्या चौकात जाऊन विचारलं, इथं एकनाथ गोसावींचं घर कोणतं? तोही माणूस कमरेत वाकला आणि म्हणाला, एकनाथ गोसावी असं काय म्हणता जी, ते आमचं मायबाप आहेत, ते आमचं मायबाप आहेत. हा थोरला वाडा त्यांचाच आहे. दासोपंत गर्भगळीतून पुढं आले, घोडा बांधला आणि प्रवेशद्वारातून आत गेले तर नखशिकांत हादरले, कारण नाथ महाराजांच्या वाड्याच्या समोर भगवान दत्तात्रय हातात चोप घेऊन उभे होते, चोपदारकी करत उभे होते, हातामध्ये चोप घेऊन. दासोपंतांनी विचारलं, स्वामी तुम्ही इथं? हो म्हणे, इथं. काय करता? कामाला आहे. किती काळ झाला? 36 वर्ष इथं काम करतोय, असं दत्तात्रय प्रभू म्हणाले. गलबलले. म्हणले, या घरातले इसम आपल्याकडे आले होते तुमच्या दर्शना अभिलाषेनं, आणि ते आत आल्याबरोबर तुम्ही गुप्त झाला, त्यांना दर्शन दिलं नाही, हे कसं काय? ते दत्त महाप्रभू हसून म्हणाले, दासोपंत तुमचा गैरसमज आहे. तुम्ही असं त्यांना म्हणालात की तुला पुण्य कमी आहे म्हणून दर्शन देत नाहीत स्वामी. तसं नाही आहे म्हणले. मी यांच्याकडे काम करतो आणि ते माझे मालक आहेत, आणि मालक आत आल्यानंतर जुगार कसा खेळावा म्हणून मी निघून आलो, थांबलो नाही तिथे. दृष्टांत संपला. मालक आल्यानंतर सारेपाठ खेळत कसा बसायचा? घाबरून उठून आलो, ते माझे मालक आहेत. दृष्टांत संपला. ज्यांच्या घरी शिखंड्याच्या रूपानं भगवान पाणी भरतात, ज्यांच्या दारावर चोपदार की दत्त महाप्रभू करतात, अशा नाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण लिहिलं आहे ते वाचण्याचा योग तुमचा आला आहे, हे तुमचं परमभाग्य आहे. ज्या ठिकाणी सुरुवात केली त्या ठिकाणी समारोप. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराज देव सफा एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव
तुकारा सुपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. कीर्तन संपलं. आपण सर्व या ठिकाणी नाशिक क्षेत्री आलेले आहात. जनार्दन स्वामींच्या परण पावित्र्यानं पुनीत झालेली ही भूमी, त्यांचे उत्तराधिकारी परमश्रद्धेय परिव्राजकाचार्य बाबा यांचासुद्धा खूप मोठा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकार आहे. माधवगिरी बाबांच्या दर्शनाला मी अनेक वेळा आलेलो आहे. त्यांच्या पावन वास्तव्याने हा आश्रम पवित्र झाला आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. श्रीमद भावार्थ रामायणाचं आपल्याकडनं पारायण घडतं आहे. ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर हा अधिक मास आहे, मलमास म्हणतात त्याला, पण हे नाव चांगलं नाही. आपल्या खेड्यापाड्यात तर धोंड्याचाच महिना म्हणतात. या काळामध्ये चांदीच्या ताटामध्ये 33 अनारसे भरून वर चांदीचं निरांजन लावून जावयाला दान करण्याची परंपरा आहे. जावयांच्या दुर्दैवानं चांदी महाग झाली आहे. आता चांदीची ताटं मिळणं मुश्किल आहे. अहो, कालच मला पुण्यात एक जावई भेटला. मला म्हणला, महाराज एक विचारू का? म्हणले विचार. हा अधिक महिना म्हणले 3 वर्षांनी काय येतो, दरवर्षी काय येत नाही. म्हणलं तुला काय दरवर्षी ताट पाहिजे? परंपरा निर्माण केल्यात. या दानाचं महात्म्य जास्त आहे, लक्षात ठेवा. मी सर्वांना हे सांगू इच्छितो. तन मन धन हे तिन्ही अशुद्ध आहेत. तन अशुद्ध, मन अशुद्ध, धन अशुद्ध. पण तन शुद्ध करायचं असेल तर स्नान करावं लागतं. मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान करावं लागतं. आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान करावं लागतं. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्य पात्र विचारून म्हटलं आहे. द्रव्य योग्य ठिकाणी दान करावं. हा अत्यंत चांगला महोत्सव चालला आहे. आपल्याला जर काही दान करायचं झालं तर या ठिकाणी केलं पाहिजे. अपात्र दान नाही झालं पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुवर्य कुरेकर बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात. आम्ही ऐकलं आहे तो. एका रस्त्याच्या कडेला आंधळा बसला होता. आंधळ्याला धर्म करा, आंधळ्याला धर्म करा. तिथून एक साहेब गेला, त्यांनी रुपया टाकला ताटात. साहेब पुढं गेल्यावर तो आंधळा उठला आणि म्हणला, साहेब हा रुपया चालणार नाही. कोण म्हणला? साहेब चमकला. साहेब म्हणला, अरे तुला कसं कळलं हा रुपया खोटा आहे? ते म्हणले, मला चांगलं दिसतं, मी काय आंधळा नाही. ते म्हणले, मी इथून, साहेब म्हणला, इथून रोज जातो, इथं एक आंधळा बसलेलाच असतो. हो म्हणले, बसलेला असतो, पण त्याच्या बदली आज मी आलो आहे, बदली कामगार म्हणून. मग साहेबांनी विचारलं, तो आंधळा कुठं गेला? तो म्हणला, पिक्चर बघायला गेला. मग तोही आंधळा नाही. असं आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खात आहे. एक अत्यंत चांगला समारंभ चालला आहे. तिथं यथोचित दान करा. दानाचं पुण्य या मासात शतपटीनं येते. एक शीतदिदे अन्न कोटी कुळाचे हो उद्धरण, असं नामदेव वर्णन करतात. सर्वांना माझं सांगणं आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. वाईट पिऊ नका. आमचा व्यसनमुक्त संघ कायम कार्यरत आहे. हा तरुण व्यसनमुक्त झाला पाहिजे, ही तात्यांची संकल्पना आहे. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेने पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर याची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि हे करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही, हे लक्षात ठेवा. खूप उत्सव सुंदर चालला आहे. सगळे आलेले टाळकरी, गायक, वादक. वादकामध्ये कुलदीप हा एक उत्तम संत कुळात जन्माला आलेला मुलगा आहे, पण देवाची त्याच्यावर कृपा आहे. त्याने खूप सांप्रदायिक काम करावं. तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सेवेला विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथे माझे जेवरले पायिकपण, एका जनार्दनी आईसा ज्याचा एका जनार्दनी आईसा ज्याचा एका जनार्दनी आईसा ज्याचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा तो देवा परम पूज्य जगी, देवा या
तुळशी माळ गळा ओपी चंदन टिळा तुळशी माळ गळा ओपी चंदन टिळा जय जय विठ्ठल जय